आज सोलापूर विधानसभेच्या अनुषंगाने आता आगामी विधानसभाच्या निवडणुकीवर बैठक घेत आहे. काय नक्की कशा पद्धतीची तयारी असणार आणि किती जागा आपल्याला अपेक्षित आहेत सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी काय सांगितलं? पहिली गोष्ट, हा दौरा काही राजकीय हेतूनं नाही आहे. हा दौरा संघटनात्मक दृष्टीनं दौरा आहे. कारण याच्यात विधानसभा, लोकसभा किंवा निवडणुका याविषयीची कोणतीच चर्चा नाही आहे. व आमची संघटना जी शिवसेना आहे ही बूथपर्यंत कशा पद्धतीने आहे, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, इथं ओव्हरऑल संघटनात्मक स्थिती काय आहे याचा एक बारकाईनं अभ्यास करून पक्षप्रमुखांना त्याचा अहवाल सोपवणं एवढंच या बैठकांचा उद्देश आहे. बाकी विधानसभा कोणती, कोण लढणार, कुठे जाणार, मग तो या दौऱ्याचा उद्देश आणि हेतू मुळीच नाही आहे. साहेब, रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरनं राज्यभरामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्याच व्यासपीठावर जातात आणि तिथं जाऊन तिथं स्तुती करतायत, संत म्हणताना कुठले हात लावणार नाही असं वक्तव्य करतायत. आपण कशा पद्धतीने मग एकूण वक्तव्याकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या एक मला असं वाटतं मी काही वक्तव्य ऐकलं नाही त्यांचं, पण सर्व संत असतील यांनी समाजात एकोपा राहावा अशा पद्धतीनंच मला असं वाटतं जनतेला संदेश देण्याची आवश्यकता आहे. आणि तसंच रामगिरी महाराजांनी तसं स्पष्ट केलं. मी काही बोललो पण माझा उद्देश वेगळा होता. त्या स्थितीमध्ये धार्मिक स्थिती काय होती त्यावेळेस, सामाजिक स्थिती काय होती, ह्या सगळ्या धर्माच्या इतिहासात अशा स्थिती येऊन गेलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं सगळ्याच संतांनी आणि आपणसुद्धा सगळ्यांनी या सगळ्या विषयामध्ये सगळे जाती धर्म जुन्या आता उखाळ करण्यात कोणताही अर्थ नाही आहे. एकोप्याने राहण्याची आवश्यकता असं एवढंच वाटतं मला. पण कुठेतरी हे राजकीय ह्याला रंग दिला जातो का आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती? मला असं वाटतं तसा रंग देण्याचा प्रयत्न होतोय. कारण निवडणुका ज्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर अनेक खोटी आश्वासनं, नुसत्या निधी, एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री हे पैसे दिले तर मतं मिळतात अशा विचाराचे आहेत. आणि त्याच्यामुळे याला ही निधी, याला ही योजना, त्याला ही योजना, परंतु मला वाटतं जनतेला एक शाश्वत विकासाची आवश्यकता असते. तो विकास आज महाराष्ट्रात नाही. आज महाराष्ट्राच्या डोक्यावर 7,88,000 कोटीचं कर्ज आहे. महाराष्ट्रातला शेतकरी असमाधानी आहे, बेरोजगार युवक असमाधानी आहे, महिलांवर गुन्हे, महिलांचे गुन्हे, बलात्कार असेल, किडनॅपिंग असतील, ॲसिड फेकणं असेल, असे लाखो गुन्हे या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अव्वल जे 2-3 राज्य त्याच्यात महाराष्ट्राचा नंबर आहे. या स्थितीकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवणं वाटतं, त्याच्यासाठी अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात. धार्मिक उन्माद, आता हिंदू आक्रोश राज्य देशामध्ये सो कॉल्ड म्हणता येईल की नरेंद्र मोदींचं आहे, म्हणजे हिंदुत्ववाद्यांचं आहे. राज्यामध्ये पण हिंदुत्ववाद्यांचं राज्य, तर मग हिंदू आक्रोश सरकारकडे गेला पाहिजे ना. आणि मला असं वाटतं हे सगळी नाटकबाजी आहे. एक धर्माच्या नावावर मतविभागणीचा प्रकार आहे. परंतु लोकसभेत जसं उत्तर जनतेने दिलेलं आहे तसंच उत्तर विधानसभेत या सरकारला मिळाल्याशिवाय राहणार नाही. नाशिकला डॉक्टरांचा संप सुरू आहे, कारण मागच्या 2-3 दिवसापासून सगळे डॉक्टर संतप्त आहेत. कशा पद्धतीने बघताय सगळ्या डॉक्टरांचा संप? तर बिलकुल ज्या पद्धतीनं ज्या विषयावर डॉक्टर संपावर आहे तो विषय सिरियस घेण्यासारखा आहे. मार्चच्या या विषयाला, संपाला जनतेचा पाठिंबा आहे, पण तो मांडलाही विनंती आपण केली पाहिजे सगळ्यांनी. शेवटी जनतेचं आरोग्य ही महत्त्वाचं आहे, त्याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर अजित पवारांनी मतदारसंघ बदलणार असल्याच्या त्यासारखं विधान केलेलं होतं आणि त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी देखील येवला मतदारसंघ बदलण्याची तयारी केल्याचं चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीने फक्त मतदारसंघ? मला असं वाटतं हे जे कोणी निवडणुकीतून लक्ष तिथे तयारी करतात त्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. मला असं वाटत नाही यांना दुसरे मतदारसंघ मिळतील किंवा लोक दुसरे तरी कशाला स्वीकारतील. स्वतःच्याच मतदारसंघात यांना स्वीकारत नाही तर दुसरे लोक कशाला स्वीकारतील. पण लोकसभेला जे निकाल आले, जसं बारामतीचा निकाल आला, तिथं बॅकफूटला जावं लागलं, ते सगळे नेते बॅकफूटला जातात. हे सगळी महायुतीच बॅकफूटवर आहे. त्यामुळे अजितदादा असेल ना ते छगन भुजबळ असेल, या निवडणुकीत यांचा पराभव, यांच्या पक्षाचा पराभव अटळ आहे. दादा, खरं तर जागा वाटपाचं चर्चा सुरू आहे. किती जागा आपल्या पक्षाला आणि एकंदरीत महायुतीचं वाटप कशा पद्धतीने होऊ शकतं आणि ती चर्चा कुठपर्यंत आली काय सांगता येईल? मला असं वाटतं यथावकाश अजून महिनाभराने या सगळ्या बाबी समोर येतील
आत्ताच त्याच्याविषयी मत व्यक्त करणं अंतिम त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय घ्यायचं ठरेल. खरं तर महाविकास आघाडीचा चेहरा संजय राऊत असं म्हणतात की उद्धव ठाकरे असतील, मात्र काँग्रेसकडून त्याला कुठेतरी आक्षेप आहे की अद्याप चेहरा ठरलेला नाही आहे. कसं करावा काँग्रेसने आक्षेप, आम्हाला उद्धवजी चालत नाही म्हणून, काही हरकत नाही, करावा ना. आज उद्धवजी ठाकरे साहेब एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्राला काय देशाला. उद्धवजी ठाकरेंच्या मागे जे जनमत आहे, उद्धवजींच्या सभा बघा, काँग्रेसलाही सगळ्या ठिकाणी उद्धवजींना बोलवावं लागलं. इथं सोलापूरलाही बोलवावं लागलं काँग्रेसला, बारामतीलाही बोलवावं लागलं काँग्रेसला, धुळ्यालाही बोलवावं लागलं काँग्रेसला उद्धवजींना, अमरावतीलाही बोलवावं लागलं, वर्ध्यालाही बोलवावं लागलं. ही उद्धवजींची शक्ती आहे, उद्धवजींची ताकद आहे. म्हणजे ही उद्धवजींची ताकद आहे असं मी म्हणणार नाही, पण जनतेचं त्यांच्या मागे जे एक मोठ्या प्रमाणात एक जनमत त्यांच्या मागे मारतो. आज उद्धवजींका प्रभावी नेता या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे नाही, महाविकास आघाडी काय युतीकडे पण नाही आहे. चला ठीक आहे, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.